हॅलो, वेलकम टू श्वेतास किचन। आज आपण बनवणार आहे आमटी बनवणार आहे। तर आज आपण ही इथे अर्धा कप मटकीची डाळ घेतली आहे। तर मटकीच्या डाळीपासून आज आपण आमटी बनवणार आहे। तर ती कशी बनवायची ती बघून घेऊया। आता ही अर्धा कप जी डाळ आहे ती आपण पाण्यामध्ये टाकणार आहे। गॅस ऑन करून घेऊया। आता ही आपल्याला यात टाकायची आहे आणि ही आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे। एक 5-10 मिनिटं आपल्याला ही ठेवायची। तर आता आपली डाळ छान शिजते, तुम्ही ते बघू शकता। थोडीशी अजून शिजवायची आपल्याला। आणि आता हे जे पांढरं पाणी आहे वरचं ते काढून टाकायचंय। आता आपण याच्यामध्ये कढईमध्ये तेल घेतलंय। तर तेलामध्ये आता आपल्याला जिरं टाकायचंय। आणि आता आपण फोडणीसाठी काय काय साहित्य घेतलंय, आलं लसूण घेतलंय, टोमॅटो घेतलाय, कांदा घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, ते सर्व एक एक करून टाकायचे। आता आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तेलात। आता आपल्याला यात आलं लसूण घालायचं आहे ठेचून। टोमॅटो घालायचा आहे। कढीपत्ता घालायचा आहे। त्यात हळद घालायची आहे। आता आपण जी डाळ शिजवून घेतली ती टाकायची याच्यात।
आता आपली जी आमटी आहे ती खळखळ उकळते छान। आता आपण याच्यामध्ये तिखट घालायचंय। 1 ते 1.5 चमचा आपल्याला तिखट घालायचंय। वरण खाऊन जर कंटाळा आला असेल तुम्हाला कधी, तर तुम्ही ही आमटी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल। आता यात आपण थोडा किचन किंग मसाला घालायचा आहे चवीला। हा ऑप्शनल आहे, किंवा तुम्ही दुसरा कोणताही गरम मसाला घालू शकता ह्या आमटीमध्ये। आता आपण मीठ टाकायचंय। आणि याच्यामध्ये आपण चवीसाठी थोडा गूळ घालायचा आहे, हा पण ऑप्शनल आहे। आता आपली आमटी छान उकळून घ्यायची आहे। आता आपली मटकीच्या डाळीची आमटी तयार आहे, ती आपण सर्व करून घेऊया। आता आपली मटकीच्या डाळीची आमटी बनवून रेडी आहे, तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।